चला स्ट्राईकला तुम्ही बघतायत मयूर पाटीलला आणि नॉन स्ट्राईकला धीरज पवार. पहिला चेंडू आहे हलक्या हाताने बघा, कारण चेंडूची बघितली तर तिथे थोडंसं वाट बघितली आणि थोडंसं दिशा दिली चेंडूला असं म्हणायला हरकत नाही. गली रिजन मधून मयूर पाटील आपलं खातं ओपन करतोय. मित्रांनो धावसंख्या ती म्हणजे एक आकडा 1 एप्रिल 1999 मुल्तान का सुलतान यांनी चेंडू आपल्या बॅटवर सगळ्यात प्रथम घेतला होता. ती तारीख होती 1 एप्रिल 1999. कारण धावसंख्या ती म्हणजे 1. टेस्ट क्रिकेटमध्ये सचिन सरांनी फक्त एकदाच ओपनिंग केली होती, त्यानंतर कधीच केली नाही. बघायचं आहे फुल्लर लेनचा चेंडू आहे, एलिव्हेशन प्रॉपर नाही, ताकद कमी पडली आणि डीप लॉंग ऑफला एक प्रोटेक्शन तिकडे होतं आणि फलंदाज इकडे बाद. बघा डीप लॉंग ऑफला आपण रोहितला बघितलं. सध्या न्यूझीलंडची अवस्था थोडी खराब आहे. मला वाटतं 3 विकेट गेलेल्या आहेत. बघा मी सकाळीच सांगितलं होतं कृष्णाच्या हातातलं सुदर्शन चक्र आणि वरुणचं चक्र आज चालणार, म्हणजेच आपला वरुण चक्रवर्ती रोहन मोरे बॅट्समॅन त्याला साथ देतील. मयूर पाटील नितेश गणी गोलंदाजी मार्कवर आहे. 1 वर 1 असं गणित आहे. मजा येईल. जसा जसा अंधार होईल तसा तसा 4 चांद, म्हणजे ज्याप्रमाणे ब्रेबॉर्न स्टेडियम अध्यक्ष होते राजसिंग डोंगरपुरकर आणि त्यांच्यामुळेच सचिन सर पाकिस्तानच्या टूरवर गेला. कदाचित ते नसते तर सचिन सरांना मला वाटतं कोणी ओळखलं नसतं. म्हणतात ना एकलव्याने अंगठा दिला म्हणून द्रोणाचार्याला लोक ओळखायला लागली, सचिन खेळला म्हणून रमाकांत आचरेकर सरांना लोक ओळखायला लागली. तर गुरुपौर्णिमा ही गुरुची नसते मित्रांनो, ती असते शिष्याची. तर असे कितीतरी शिष्य त्याच्यामुळे गुरुची ओळख झाली. सगळ्यात प्रथम रमाकांत आचरेकर, सचिन तेंडुलकर नाव घ्यायला विसरणार नाही. धावसंख्या ती म्हणजे 2. 1 गडी बाद. आतापर्यंत 3 चेंडू आज नितेश गिणी यांचे टाकून झालेले आहेत. क्रिकेटचा धमाका तुम्ही बघतायत मित्रांनो. एक्सर ग्रामस्थ आयोजित एक्सर प्रीमियर लीग. आता मात्र बघा एक पाऊल पुढे केलं. आडवा पट्टा प्रयत्न तिकडे केला होता. वेंगुर्ल्याचा गोपाळ भट्टा सगळ्यात नंबर 1 क्रिकेटर जर कोण असेल, सिंधुदुर्गची शान असेल तर तो आहे वेंगुर्ल्याचा गोपाळ भट्टा. त्याच्यानंतर मी वेंगुर्ल्याचं नाव घेईन दाजी नाईक आणि आमचा देवबागचा दर्शन बांदेकर. फुलटॉस चेंडू आहे, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. बघायचं आता धावून फायदा नाही कारण चेंडू गेलाय सुपर से डुपर आर या पार. 1 टू का 4 धावा मिळतात 4 आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 6. 6 चेंडू मध्ये 6 चौकार. IPL मला आठवलं सगळ्यात प्रथम मारले होते लुक राईट, त्याच्यानंतर मारले अजिंक्य रहाणे आणि त्याच्यानंतर पृथ्वी शॉ. या तिघांच्या नावावर 6 चौकार आहेत 6 चेंडू मध्ये. आता मात्र बघा सर्कलच्या आतमध्ये थोडंसं प्रोटेक्शन आहे. शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये एक खेळाडू तुम्ही बघतायत आणि धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 7. षटक संपते पहिलं. 7च्या सरासरीने 1 गडी बाद. 7 धावा झालेल्या आहेत. ऑलरेडी 2 संघ सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. विजय असं म्हणायला हरकत नाही. मजा येईल, धमाल येईल, कारण ज्या वेळेला थोडासा काळोख आणि अंधार होईल आणि या लाईट्स ऑन होतील तेव्हा खरी मजा येणार आहे. विद्युत प्रकाश ज्योतातील टेनिस विश्वातील सगळ्यात प्रथम मान सन्मान जर कुठल्या स्पर्धेला दिला जातो, कोण विसरणार चेंबूर सुभाष नगर आरके ट्रॉफी. लगोपाठ हॅट्रिक मारली होती गणेश गल्ली. काय साईट होती त्यावेळेला. कांचन पवार, अजित पुत्रन, उदय नाबर, गोलबंड्या, लांबंड्या, सुनील पतंगे, हेमंत मापुसकर, उल्हास मटकर. भरपूर आठवणी माझ्यामध्ये आहेत. कारण त्या 1994ला मला वाटलं नव्हतं का शिरिल रॉड्रिक्स यांच्या 2 एंट्री होत्या आणि माझ्या जोडीला आमच्याच मीरा भाईंदरचा आणि स्विंगचा सुलतान भानुदास पाटील
यांच्या जोडीला मला सुद्धा संधी मिळाली 1994ला. त्यावेळेला अजित पुत्रांनी रेकॉर्ड केला होता. 5 चेंडूमध्ये 5 विकेट आमच्याच टीमच्या घेतल्या होत्या. फुलपिच डिलिव्हरी आहे, बघायचं ऑफ साईडला खेळून काढलाय. सिंगल का डबल, कारण 2 धावा तिकडे मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. धाव संख्या पुढे सरकते ती म्हणजे 9. औरंगाबादचा जावेद खान, टेनिस विश्वामध्ये मोठा इतिहास आहे. 9 चेंडू आणि 9 षटकार. यस, बघायचं आहे, मला वाटतं सिंगल मिळणार. धावसंख्या ती म्हणजे 10. भिवंडीचा टायगर महेंद्र माघे आणि प्रथमेश ठाकरे या 2 खेळाडूंच्या नावावर 10 चेंडूमध्ये सगळ्यात जलद अर्धशतक नावावर आहे, कारण आकडा आलाय तो म्हणजे 10. रोहित राजपूत पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढलाय. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. कलेक्ट करतायत सिंगल, कारण दोन्ही बॅटरने एकमेकाला इशारा केला यू वेट म्हणून. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 11. पुन्हा एकदा प्रथमेश ठाकरेचा मीरा भाईंदर बिग बॅश मध्ये सगळ्यात कमी चेंडूमध्ये 50 धावा केल्या प्रथमेश ठाकरे आणि 11 चेंडूमध्ये. धावसंख्या ती म्हणजे 11. क्या बात आहे. बॅकफुट पंच बघा. जितेंद्र देवरुखकर, टिळक चौकचा सगळ्यात स्क्वेअर कट मारणारा खतरनाक खेळाडू. अंपायर सांगतात 2 धावा डिक्लेअर आहेत. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 13. मित्रांनो, सचिन तेंडुलकर सरांकडे रमाकांत आचरेकर सरांची एक खूप मोठी आठवण आहे. 13 1 रुपयाचे कॉईन सचिन सरांकडे आहेत. ते कसे त्यांना मिळाले नक्कीच मी तुम्हाला येणाऱ्या वेळामध्ये सांगेन. रोहित राजपूत हलक्या हाताने फक्त खेळून काढलाय. मिड विकेटला पुन्हा एकदा सिंगल्स तिकडे मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 14. पक्षांचा थवा सध्या तुम्ही बघतायत. हवा सुद्धा चांगली आहे. मात्र ही मॅच गरमागरम होणार का नाही येणारी वेळ सांगेल. काऊन होणार या एक्सर प्रीमियर लीगचा बेताज बादशाह, कोण होणार चॅम्पियन. बघायचं कुठल्या संघाने हाणलंय चॅम्पियन. चॅम्पियन हाणलं म्हणून तुम्ही चॅम्पियन नाही होऊ शकत. बघा हा नजारा आता दाखवला कालचा उद्घाटनाचा सोहळा. गुड बॉल. ते म्हणतात ना, जगायचं असेल तर वॉटर, चालवायचे असेल तर स्कूटर आणि विकेट घ्यायचे असेल तर यॉर्कर. ब्रह्मास्त्राचा उपयोग करताना आपण बघितला जसप्रीत बुमराह स्टाईलला 15वर 1 2 षटकं संपलेली आहेत आणि धावसंख्या 7.50. जर सरासरी बघितली तर धावसंख्या ती म्हणजे 15. तर मयूर खेळतोय 12 या धावसंख्येवर आणि रोहन मोरे 3 या धावसंख्येवर खेळतोय. सध्या पाटील फॉर्म मध्ये आहेत. धावसंख्या ती म्हणजे 15. जुनं क्रिकेट खरोखर ओल्ड इज गोल्ड क्रिकेट मित्रांनो. सगळ्यात प्रथम नाव होतं रेनबो 11 आणि साईनाथ 11. हे 2 संघ खूप खतरनाक होते टेनिस विश्वामध्ये. त्याच्यानंतर उदयास आला संघ गणेश गल्ली, ज्यांनी राज कपूर मेमोरियल कप लागोपाठ 3 वेळा हॅट्रिक म्हणून आपल्या नावावर केली होती. त्यानंतर संघ उदयास आला तो म्हणजे राहुल 11. त्या संघाला राहुल नाव का पडलं. त्याच्यानंतर बंड्या 11, त्या संघाला बंड्या 11 नाव का पडलं. पूर्ण चीपमध्ये इतिहास आहे 100%, कारण डे नाईट मॅच आहे. मी तुम्हाला सांगेन. मयूर पाटील, सध्या भिवंडीचा जयेश पाटील वंडर बॉय यांची सुद्धा मला आठवण झाली. जबरदस्त टॅलेंटेड क्रिकेटर. चला, योगराज देवकर, नावामध्ये योग आहे, नावामध्ये राज आहे आणि गोलंदाजासाठी आता कर नावाची माणसं किती हुशार असतात. संजय मांजरेकर असून दे, सहित तामणकर असून दे, सचिन तेंडुलकर, अजित आगरकर,
कर लागलाय. आहा आडवा पट्टा आहे, सक्सेस आहे, मात्र एलिव्हेशन कमी आहे. फलंदाज तिकडे बाद. अनिकेत पेडणेकरला तुम्ही बघितला झेल घेताना जो डीप स्क्वेअर तुम्ही माझं मंदिर बांधलं तर तुमचा 14 वर्षाचा वनवास इकडेच संपेल असं एकविरायने एक कोंबड्याचं रूप घेतलं होतं आणि पंचपांडवांना तो आशीर्वाद दिला होता. आणि एका रात्रीमध्ये पंचपांडवांनी ते मंदिर बांधलं आणि एकच वीर या जगामध्ये होता, तो होता परशुराम. आणि त्या एका वीरामुळे एकविराईला नाव पडलं एकवीरा. 15वर 2 आहे. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. दोन्ही बॅटर्स एकमेकांची चर्चा करतायत. रणजित म्हात्रे आता एका साईडला म्हात्रे आहेत, एका साईडला पाटील आहेत. सध्या नालासोपाराचा आयुष म्हात्रे मुंबई संघामध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. सुमित डेगले नालासोपाऱ्याचे आहेत, आयुष म्हात्रे नालासोपाऱ्याचा आहे. बॅकफुट पंच करतायत. थोडासा रूम मिळाला मात्र चेंडू जाईल डी झोन मध्ये आणि धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 17. बघा प्रत्येकाला सकाळपासून कालपासून आपल्याकडे बघतोय जर विजय तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. मात्र एक असा खेळाडू ज्याला आयुष्यामध्ये सगळ्यात प्रथम मॅन ऑफ द मॅच मिळालं 1990ला मँचेस्टरला शतक मारलं होतं आणि मॅन ऑफ द मॅच काय होतं चॅम्पियन मिळालं कोणाला होतं सचिन तेंडुलकर सरांना. धावसंख्या 17. यस पुन्हा एकदा बघा अतिशय चांगला चेंडू होता, यॉर्कर चेंडू होता. बघा चांगल्या चेंडूला रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं असतं आणि तेच काम या बॅटरने केलं. बघा आर्ग्युमेंट करू नका. दोन्ही बॅटरला 3 धावा पेनल्टी आहे. जर तुम्ही हात करून अंपायरला सांगितलं हा वाईट आहे, अंपायरनी सिग्नल दिला 3 धावा पेनल्टी. धावसंख्या 17. फुल पिच डिलिव्हरी फुल्लर लेन चेंडू जाईल का आउट ऑफ पार. नाही टायमिंग कमी पडलं. कसा जाणार अक्रॉस वार आहे. आता जर तुम्हाला मारायचं आहे तर मग ती एकदम ताकदनिशी तुम्हाला तो स्ट्रोक्स खेळायला पाहिजे होता. फलंदाज तिकडे बाद. ऍक्शन रिप्लाय मध्ये बघा प्रॉप कमी आहे. प्रेझेंटेशन आपल्याला उरकायचं आहे. कालपासून खरोखर नंदू भाऊ, किशोर भाऊ, चंद्रकांत पाटील मास्तर, दीपक म्हात्रे, कमळाकर भोईर जबरदस्त कुटुंब आहे. काय मेहनत रंग लागले खरोखर. 4 चांद लागलेत या स्पर्धेला. या सगळ्यांचा परिश्रम. आमचे प्रमोद शेडगे नेहमी म्हणतात का कष्टाशिवाय पर्याय नसतो, तर कष्ट केली पाहिजे. योगराज पुन्हा एकदा व्हाईटचा तिकडे इशारा देत आहेत. या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 18. तिसरं षटक अजून प्रगतीपथावर आहे. 18 आहे. बघा काही खेळाडू इकडून सांगतात ऑफ स्टंप म्हणजे ऑफ स्टंप कव्हर करून खेळ. हा सल्ला बॅटरला दिलाय त्यांच्या सहकार्याने.
योगराज आता मात्र बघा ऑफ स्टंप कव्हर केला, त्याचा फायदा झाला नाही म्हणतात ना, कारण एकदा तुम्ही ऑफ स्टंप कव्हर केला तर तुम्ही वाईट कडे बघू शकत नाही. बघा स्क्रीन मध्ये बघा हा चेंडू कुठून गेला, पहिल्या स्टंप वरून गेला. अगोदरच ऑफ स्टंप कव्हर करून, मी कालच सांगितलं होतं का ऑफ स्टंप कव्हर करून षटकार मारणं सगळ्यांची कामं नाही. हे मी सगळं योगेश पेनकर, कृष्णा सातपुते, इजाज कुरेशी या सगळ्यांना बघितलं. ऑफ स्टंप कव्हर करून उस्मान पटेल, त्याच्यानंतर बायकर मॅन आकाश तारेकर, बंटी पटेल गुजरातचा बादशाह, या सगळ्यांना बघितलं मी ऑफ स्टंप कव्हर करून स्पेशल क्रिकेट खेळताना. आणि त्यानंतर नाव घेऊन सांगली एक्सप्रेस विजय पावले. अनिकेत पेडणेकर धावसंख्या आहे ती म्हणजे 18. आता मात्र विजय जर बघितलं तर 6ची सरासरी आहे, धावसंख्या 18 आहे. आता कुठेतरी तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. अनिकेत पेडणेकर मित्रांनो, टेनिस विश्वामध्ये सगळ्यात डॉट चेंडू कोणी टाकले असतील, सगळ्यात जास्त विकेट कोणाच्या नावावर असतील, मात्र ते आज आपल्यामध्ये नाहीत. ज्यांना क्रिकेटचा भीष्म पितामह म्हणून एक्सरमधूनच ओळख मिळाली आज आपल्यामध्ये नाहीत. सन्माननीय खरोखर कैलासवासी दीपक शाह यांची मला खूप आठवण येते. दॅट्स अ ग्रेट क्रिकेटर. ओ हो हो हो, पंच बघा, आवाज बघा, कॅच बघा, पंचचा आवाज आला मात्र तिकडे कॅच बघा, अफलातून कॅच आहे. पंच तिकडे होता. जयेश धनावडे बघा, नंदू यांचं ATM ओपन झालंय. ते सांगतात या कॅश साठी 200 रुपयाचं रोकडा, तोकडा कशाला, मात्र मी रोकडा देतो. नंदू दादा धन्यवाद. या कॅश साठी 200 रुपये त्या खेळाडूला, खेळाडूचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी. खरोखर आज सगळे दयावान दानशूर व्यक्ती आमच्या व्यासपीठावर बसलेले आहेत. चला काहीतरी मला वाटतं चर्चा आहे, चर्चा होगा तो फिर खर्चा भी होगा. मात्र आजची संध्याकाळ विजय कोणाच्या नावावर होणार, आणि ही जी ट्रॉफी आहे अटॅच टू 24 कॅरेट अँड सिल्वर कॅरेट गोल्ड, ही कुठला संघनायक, कुठचा कॅप्टन वाजत गाजत शिमग्याची धमाल करत, होळीची धमाल करत आपल्या घरामध्ये. मात्र बघायचं आहे तो ओनर कोण नशीबवान असणार ज्याच्या घरामध्ये ही ट्रॉफी जाणार. अठरावर 4 आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर अनिकेत पेडणेकर. या अगोदर काय बॉलिंग केली होती अनिकेतनी, पुन्हा एकदा आहे प्रोटेक्शन आहे त्याच ठिकाणी आहे, तोच खेळाडू आहे, आणखीन एक खेळाडू बाद. मला सामना आठवला विजय. 17वर 5 कपिल देव सर आंघोळ करत होते आणि त्यांना विश्वास बसला नाही. क्या 5 विकेट, आता तुलाच बॅटिंग करायचं श्रीकांत सरांनी सांगितलं, आणि त्या 175 धावा, 16 चौकार आणि 7 षटकार मारले होते. तसं असं काहीतरी करावं लागेल. इथे 5 विकेट लवकर गेलेले आहेत. 18वर 5 आहेत. अनिकेत पेडणेकर आपल्या गोलंदाजी मार्कवर अग्रेंड कडून गोलंदाजी करताना तुम्ही बघतायत. थोड्याच वेळात लाईट्स ऑन होतील, एक वेगळं लुक येईल या मैदानाला.
अनिकेत पेडणेकर. चेंज ऑफ पेस, हॅट्रिक होईल का? कॉल द्यायला पाहिजे होता, कॉल का दिला नाही? कादर खान, आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान सर्व आले होते तिकडे, 4 खेळाडू आले होते, कॉल दिला नाही. रेंज थोडीशी क्या बात आहे, दादांचं लक्ष व्यवस्थित आहे. 20 वर 5 आहेत. 24 विकेट. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या ती म्हणजे 20, गडीबाज झाले ते म्हणजे 5. क्या बात आहे. बघा, चेंडू पडण्याच्या अगोदर तुम्ही बॅट लवकर नेली आणि थोडासा चेहऱ्याच्या जवळून तो चेंडू गेला. मी काल आणि आज सुद्धा सांगितलं होतं का हा किस्सा झाला होता सर रिचर्ड जॉन हॅडली आणि विविन रिचर्ड. संध्याकाळी एका पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, विविन रिचर्ड का तुम्ही कधी मृत्यूला बघितलंय का? विविन रिचर्ड सरांनी उत्तर दिलं, हो, कारण ज्या वेळेला सर रिचर्ड जॉन हॅडलीचा चेंडू माझ्या नाकाजवळून गेला ना, तेव्हा मी मृत्यूला बघितलं होतं. चेंडूची हाईट जास्त आहे, बघायचं आहे. पुन्हा एकदा ड्रॉप द कॅच. पुन्हा 2 धावा. 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 22. मित्रांनो, इतिहासामध्ये एक किल्ला आहे जो किल्ला बांधायला 22 वर्ष लागली. 22 एकर मध्ये तो किल्ला बांधला गेला. 22 बुरुज त्या किल्ल्यावर आहेत. 22 मिनिटं त्या किल्ल्यावर जायला लागतात आणि 22 टनाची सगळ्यात मोठी तोफ त्या किल्ल्यावर आहे. मुरुड जंजिरा या किल्ल्याची मला आठवण झाली या आकड्यावर. 22 वर 5. अनिकेत पेडणेकर. चेंज ऑफ पेस, यस, इनसाइड एज, फलंदाज बाद. अंपायरचं बोट आकाशाच्या वर गेलं होतं. आणखीन एक धक्का. कैलासाची हरिश्चंद्र काशीनाथ ठाकूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संजय ठाकूर आणि रवी ठाकूर 3 ट्रॉफीज तुम्ही बघतायत मित्रांनो. ठाकूर परिवाराकडून एक्सलंट ट्रॉफी आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी संकेत पाटील, बेस्ट बॅट्समॅन गोलंदाज कैलासवासी विजय पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या 3 ट्रॉफी आहेत. मॅन ऑफ द मॅच 5 स्टार ब्रॉडबँड प्रनिल पाटील. त्याच्यानंतर ज्या कॅप सन्मान्य संदीप कवळे साहेब. त्यानंतर जी टी शर्ट सन्मान्य NP स्पोर्ट्स मीरा भाईंदरची शान बिग बॅचचे सरता नितीनजी वारे यांच्यातर्फे देण्यात आलेले आहेत. त्यानंतर ॲज अ गुड सपोर्ट शशिकांत कदम, मिलिंद म्हात्रे, गणेश म्हात्रे, विजय आणि विशाल पाटील, योगेश म्हात्रे, मुकेश मंडारी साहेब, दिवाकर म्हात्रे साहेब, नरोत्तम म्हात्रे, जितेंद्र ठाकूर, भरतभाई देसाई, सुशांत किनी, कुमार म्हात्रे, पाणी व्यवस्था, संतोष कॅटरॅक्स, जेवण व्यवस्था, देवेंद्र ठाकूर, निसर्ग पाटील यांच्यातर्फे चिकन जे तुम्ही आज खालं. त्यानंतर हितेश भट, कृती इंट्रा, कांचन म्हात्रे, कैलासवासी तुकाराम दामोदर पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रमोद, सुनील आणि संदीप पाटील यांच्याकडून आर्थिक मदत आल्याबद्दल धन्यवाद. त्याच्यानंतर रवींद्र पाटील, बाबू, मालवणीचे बेताज बादशाह, प्रसिद्ध उद्योगपती, 40+ कॅप्टन यांच्याकडून पण आर्थिक देणगी आणि त्यांचे सुद्धा विशेष आभार. प्रत्येक कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने ज्यांनी ज्यांनी आम्हाला ॲज अ गुड सपोर्ट. त्याच्यानंतर ठाकूर के ठाकूर, आणखीन देवेंद्र ठाकूर दादा, खरोखर यांचं सुद्धा मी नाव घेईन. बघा, पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू त्या तिकडे सापडला नाही आणि त्यांनी आरामात जाऊन का दिला त्याला माहिती आहे. फक्त आणि फक्त 2 धावा तिकडे मिळतील. भागेश पाटीलला तुम्ही बघतायत, कालचा दिवस क्रुशल कंडिशन मध्ये फक्त 4 धावा आणि 2 गडी. आज सुद्धा पहिल्या मॅच मध्ये एका फलंदाजाला दांडी गोल करून टाकली, त्रिफळाचीत बाद केलं. छोटा कद, वय वर्ष फक्त 14. भागेश पाटील. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आहे, नो मॅन्स लँड तिकडे होतोय.
3 खेळाडू तिकडे येत आहेत. आरामात 2 धावा कंप्लीट होत आहेत. थोडासा थ्रो वेगवान तिकडे केला होता. धाव संख्या पुढे सरकली ती म्हणजे 27. अक्षर पटेलची मला आठवण झाली. टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्याच सिरीजमध्ये 27 विकेट घेऊन अजंटा मेंडिस यांच्या 26 विकेटचा रेकॉर्ड ब्रेक करून टाकला. अक्षर पटेल आणि इंग्लंड विरुद्ध एका सिरीजमध्ये 27 विकेट. कारण धावसंख्या ती म्हणजे 27. शेवटचं षटक आहे. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या ती म्हणजे 27. 6 गडी बाद. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. भागेश बघा ऑफ स्टंपला कव्हर करून खेळायचा होता. मी सांगितलं ना काल, मी काय सांगितलं होतं का यष्टीरक्षक हा 99% विजयाचा शिल्पकार असतो. 22 सांगतायत अंपायर. धन्यवाद. बघा टीव्ही स्क्रीनवर आम्ही इकडे बघतोय, कारण ज्या वेळेला भागेशने आपले दोन्ही हात डोक्यावर घेतले होते का चेंडू का तू पकडला नाही, एक धाव वाचली असती. धावसंख्या ती म्हणजे 28. ॲडम झांपा अँड अँड्रो रसेल. ॲडम झांपाला काय धुतलं होतं विजय. 28 धावा केल्या होत्या एका षटकामध्ये. ज्याप्रमाणे सचिन सरांनी अब्दुल कादिर सरांच्या एका ओव्हरला पाकिस्तान टूरला 28 धावा केल्या होत्या, तोच आकडा इकडे येतोय तो म्हणजे 28. गुड बॉल भागेश. शब्द नाही माझ्याकडे. वय वर्ष 14. IPL मध्ये ज्याचं सिलेक्शन झालं बिहारचा सूर्यवंशी, त्याचं वय आहे 13, याचं वय आहे 14. राकेश भागेश मला वाटतं गोलंदाजी भक्त आहेत, आमच्या खालीच बसलेले आहेत. राकेश सिक्सर किंग. कडक शॉट असतात. वडिलांप्रमाणेच का बॅटिंग करतो राकेश आपलातून. पुन्हा एकदा भागेश. बॅटफूट पंच बघायचं आहे विकेट मिळेल का. हातामध्ये चेंडू आला होता, गेला डी झोन मध्ये. 2 धावेंसाठी 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 30. शेवटचा चेंडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात कमी चेंडूमध्ये शतक एकाच्याच नावावर आहे, जो कधी नाही झाला फेल. त्याचं नाव क्रिस गेल. 30 चेंडूमध्ये 100 धावा. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये गेलच्या नावावर हा खूप मोठा इतिहास आहे. धावसंख्या ती म्हणजे 30. पुन्हा एकदा फुल पिच डिलिव्हरी आहे. बघायचं आहे नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. स्वीपर कव्हर मध्ये जातोय. तिसऱ्या धावेसाठी धाव घेतलेली आहे. ही धाव मला वाटतं होणार का नाही होणार. बघा आता मात्र अजून धावतायत का. अंपायर सांगायच्यात किती धावा आहेत. चार. गेम प्लॅन थोडासा फसला, मात्र धावून 4 धावा काढणं खूप मोठी गोष्ट आहे. या 4 धावेने संघाची धावसंख्या. आर्ग्युमेंट करू नका. चला अंपायरशी तर आर्ग्युमेंट तुम्ही करू शकत नाही. उपस्थित धावा ज्यांनी कॅच घेतला होता त्यांना विनंती आहे, नंदू दादाकडून जे 200 रुपये इकडे आले ते त्यांनी कलेक्ट करायचे आहेत, जो कॅच डीप लॉंग ऑफला घेतला होता. सन्माननीय सुभाष पाटील दादांना विनंती करतोय, प्लीज दादा तुम्ही या आणि आमच्या प्रमुख व्यासपीठावर स्थान बंधवा प्लीज. सुभाष पाटील दादा. जयेश धनावडे प्लीज कम अँड कलेक्ट 200 रुपीज. इट इज द बेस्ट कॅच. चांगला झेल घेतल्याबद्दल
₹1000 कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येते. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. चला मी विनंती करतोय सयूज 11 आणि त्यांच्या विपक्षात LNCC दोन्ही टीमचे कॅप्टन जर असेल तर आपण चला या मुख्य व्यासपीठावरती आपण टॉस करणार आहोत. चला मुख्य व्यासपीठावरती आपण या ठिकाणी जर पाहिजे तर बसा 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 टॉस आपण कंप्लीट करणार आहोत. दोन्ही टीमला विनंती करतो आणि कॅश जर पाहिजे तर ₹200 कॅश प्राइज देखील असेल ती कॅश घेतली गेली मयूर पाटीलची आणि त्याच कारणाचा ₹200 कॅश प्राइज देण्यात आलेत. जयेश यांना आपण बघताय. चला दोन टीम्स आम्ही विनंती करतो जर उपस्थित असाल टीमचे कॅप्टन तर लगेचच यायचं आहे. सयूज 11 आणि LNCC दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत का? चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. आमचे मान्यवर लाभले गेलेत. सुभाषजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत टॉस बॉक्स मध्ये. त्यांचं देखील वेलकम करतोय, स्वागत करतोय. चला प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन यायचं आहे. सायूज 11 एका बाजूला पालवड तर दुसऱ्या बाजूला LNCC. साईज युनायटेड यांना आपण जरूर बघताय. चला टॉस आपण करणार आहोत. मानवरांचे शुभ असे एका बाजूला बॅट दुसऱ्या बाजूला बॉल. चला सायूज युनायटेड टीम टॉस बोलते बॅट असा कॉल. यस बॅट आलेली आहे. नाणेफेक जिंकला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. थँक्यू. दोन्ही टीमला शुभेच्छा देणार आहोत कारण की मॅच सुरुवात झाले. नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे तो म्हणजेच सायूज युनायटेड टीमने आणि प्रथमतः जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजी करावी लागेल LNCC या टीमला. जावे थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्या ठिकाणी आमचे साथी सोबत मित्र सज्ज असतील. थँक्यू. धन्यवाद. नाणेफेकीचा कौल झालाय. फलंदाजी करणाऱ्या 5 षटकामध्ये कोणी 3 षटकार मारले तर तुम्हाला गणेश म्हात्रे यांच्याकडे 2000 नितेश केणी आला 3 षटकार मारले तुम्ही या इनिंग मध्ये तुम्हाला गणेश म्हात्रे यांच्याकडनं 2000 रोख पारितोषिक मिळणार आहे. बघूया आता नितेश सुवर्ण संधी आहे तुम्हाला. संध्याकाळची वेळ, हवेचा वेगही वाढलेला आणि तुमचं घरचं मैदान नक्कीच तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. पुन्हा तयार डावखोरे फलंदाज. ओ सुरेख शॉट मारलेला तिथं जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव पूर्ण केली आहे आणि दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली. होईपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या. चांगलं रनिंग बिटवीन तिघा. 2 धावेनं संघाची धाव संख्या झालेली ती 3 धावा होत आहेत. ओ यावेळी पंच वाईट घोषित करता का अवांतर धाव मिळता. 1-2 धावांचा फटका मारल्यानंतर गोलंदाजीचे लेन्स बिघडून टाकलेली आहे आणि वाईटची नोंद झालेली आहे. आणि काय अवांतर धाव मिळते. अवांतर धावेनं संघाची धाव संख्या झालेली आहे ती 4 धावा होत आहेत. हो पुन्हा सुरेख शॉट मारला. ही पण मूर्ती लहान आहे तर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय आणि त्याचा फायदा झालेला आहे. इथं 2 डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा मिळतात. मूर्ती लहान आहे परंतु कीर्तिमान आहे. एक चांगली फलंदाजी मैदानामध्ये बघायला मिळतात. सर्व प्रेक्षक देखील खुश झाले त्या मुलाची फलंदाजी बघून. या 2 धावेनं संघाची धाव संख्या आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 6 धावा झालेल्या आहेत. एकही गडी बाद नाहीये. एक चांगली सुरुवात इथं तुम्हाला करायची. त्यात 27 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. मयूर पाटील पुन्हा गोलंदाजी.
हो सुरेख शॉट जबरदस्त खरोखर ज्या मुलासाठी टाळ्या व्हायला पाहिजे. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करतो. आणखी 2 धावा मिळतात. हे 2 धावाने संघाची 4 चेंडूमध्ये आता 8 धावा झालेल्या आहेत. म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावांच्या एव्हरेजने हा मुलगा खेळतो. खरोखर एक चांगली सुरुवात. नितेशने फक्त 1 धाव बनवले आणि ह्याने 2. मॅच बॉल आलेला आहे. पहिलं षटक मैदानात चालू आहे. आतापर्यंत एकही गडी हो यावं पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न. सुरेख शॉट मारलाय. बघायचा आहे 2-2 शतरक्षक झाला. पुन्हा चेंडू डिक्लेरेशन जाळमध्ये आणि या 2 धाव्याने संघाची धाव संख्या 2 आकडी 10 धावा झालेल्या. अजूनही एकही गडी बाद नाहीये. चांगली सलामीची जोडी. चांगली सलामी देतात आपल्या संघासाठी. या 2 धाव्याने संघाची धाव संख्या 10 होते. अजून एक चेंडू शिल्लक आहे त्या पहिल्या षटकातला. पहिलं षटक फार मागडं पडलेलं आहे मयूर पाटील यांचं आणि चांगली फलंदाजी तर बघायला मिळते. चार चेंडूमध्ये आतापर्यंत अनिकेत 8 धावा कुटलेल्या आहेत. पुन्हा शॉट मारलेला बघायचा आहे. तिथं जवळच राहिले चेंडू तोपर्यंत 1 धाव पूर्ण केलेली आहे. कोणीही षटकार मारा तुम्हाला प्रत्येक षटकार मागे नंदू पाटील यांच्याकडनं चाळीस वर्षावरील खेळाडू जर मैदानामध्ये आला आणि त्याने जर षटकार मारला तर प्रत्येक षटकारामागे नंदू पाटील यांच्याकडे 500 रुपये आणि 3 षटकार मारले तर 2000 रुपये तुम्हाला मिळतील. एक पिच चेंडूचा खेळ शोक आणि धावा पाहिजे त्या 24 धावा पाहिजे जिंकण्यासाठी आणि अजूनही एकही गडी बाद झालेला नाही. दुसरं षटक मैदानात चालू आहे. पुन्हा सुरेख फलंदाजी या ठिकाणी. पुन्हा चेंडू वाईटची नोंद होते आणि आणखी एक धाव मिळते. पुन्हा चेंडू खराब गोलंदाजी या ठिकाणी. धावांचा टार्गेट कमी आणि तुम्ही अशा प्रकारे गोलंदाजी करते नक्कीच समोरच्या संघाला याचा फायदा होऊ शकतो. धाव संख्या झालेली ती
13 धावा होत आहेत. दुसरं षटक मैदानात चालू आहे. ओ यावेळी सुरेख शॉट बघायचं झेल होतो की काय तर, आणि इथंही झेल नाही आहे. आणखी एक जीवदान मिळतं. चांगली फलंदाजी, चांगलं रनअप या ठिकाणी बघायला मिळतं दोघां फलंदाजामध्ये. आणि या 2 धावेनं संघाची धाव संख्या होते ती आता 15 धावा होत आहेत. दुसरं षटक मालून चालू आहे आणि दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आणि धाव संख्या आतापर्यंत 15 झालेली आहे. 19 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. हो सुरेख सुरेख फलंदाजी या ठिकाणी. खरोखर डोक्याचा वापर करून प्रत्येक चेंडूवरती 1-1 2-2 धावा घेतात. अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ संपला. धाव संख्या जवळ आता 18 चेंडू म्हणजे 3 षटकामध्ये तुम्हाला 19 धावा करायच्या आहेत. जर तुम्ही मोठे फटकेबाजी न करता अशा प्रकारे 1-1 2-2 धावा घेतल्या तरी तुम्ही एक टार्गेट पुरं करू शकता. आणि एखादा लूज चेंडू मिळाला तर नक्कीच तुम्ही मोठा फटका मारू शकता. बघूया आता काय होतं. 3 षटकाचा खेळ बाकी आहे म्हणजे 18 चेंडूमध्ये 19 धावा पाहिजे जिंकण्याला. आणि अजूनही एकही गडी बाद झालेला नाही आहे. आपण घेऊयात, ऐकूया डीजे. धन्यवाद डीजे. नितीश केणी फक्त 1 चेंडू. अनिकेत याने जर 11 चेंडू मध्ये 12 धावा कुठलेल्या आहेत. एक प्रतिम चांगली सलामी. दोघांकडनं 16 धावांची भागीदारी. खरोखर आता जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. 3 षटकाचा खेळ बघायचा. एखादा गोलंदाज एक चांगलं षटक हाताळणं गरजेचं आहे. तुम्ही जर चांगलं षटक हाताळलं तर कमबॅक करू शकता तुम्ही. बघूया कारण आतापर्यंत 2 षटकामध्ये 16 धावा म्हणजे प्रति षटकामागे 8 धावांचा एव्हरेज झालेला आहे. इथं 18 चेंडू 19 धावा. चला जास्त वेळ लावू नका. दोन्ही संघाला विनंती करतोय मी. पुन्हा अनिकेत तयार. आतापर्यंत त्याने 11 चेंडूमध्ये 12 धावा केल्या आहेत. खरोखरच चांगली फलंदाजी त्यांच्याकडनं होते आणि त्याला सपोर्टही चांगला मिळतोय नितेश केणी यांच्याकडनं. नितेश केणीने जर षटकार मारला तर इथं 2000 पारितोषिक आले गणेश म्हात्रे यांच्याकडनं. हो सुरेख शॉट मारलाय. बघायचं झेल होतो का. इथं 2-2 शतरक्षक आहेत. सगळे विचार करत राहिले कोणी पकडायचा आणि तो कोणाच्याही हातात मिळत नाही. आणि 2 धावा पूर्ण आणि 3री धाव देखील पूर्ण केले. चांगलं रनिंग बिटवीन विकेट. खरोखर जोरात टाळ्या वाजवा या अनिकेतसाठी. अप्रतिम फलंदाजी करतो मैदानामध्ये. धाव संख्या 19. अजूनही एकही गडी बाद नाही. सलामीची जोडी चांगली सलामी बघायला मिळालेली या ठिकाणी. आता 17 चेंडू मध्ये 16 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 17 चेंडू आणि 16 धावा. विकास लटकेने 3 विकेट घेतल्या तर आई एकविरा या संघाकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. हो यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा इथं. आणि नो बॉलचा इशारा. आणखी एक धाव मिळते.
धावसंख्या 20. हो सुरेख कव्हर मध्ये शॉट मारलाय बघायचं जवळपास क्षेत्र चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. नितेश केणी यांना 2 धावा मिळतात. तुम्ही ह्या साईडला मारा तुम्हाला षटकार मिळू शकतोय आणि पारितोषिक मिळेल तुम्हाला. प्रयत्न करायला हरकत नाहीये. या 2 धावीने संघाची धावसंख्या होती ती 22 धावा होतात. आता चेंडू शिल्लक आहे 16 ने धावा पाहिजे त्या 13. 16 चेंडू आणि 13 धावा. अजूनही एकही गडी बाद करता आलेला नाही आहे समोरच्या संघाला. चांगली फलंदाजी चांगली भागीदारी इथं बघायला मिळालेली आहे. हो यावेळी पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय त्यांच्या बॅट काय संपर्क आला नाही. श्रेष्ठ रक्षक कव्हर करतात. निर्धाव जातो चेंडू. पहिला चेंडू निर्धाव गेलेला आहे. ओ यावेळी पुन्हा मोठा पटका. बघायचे क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव पूर्ण आणि तिथे गेट ऑफ इंडियाच्या बाहेरनं चेंडू 2 पायाच्या मधून चेंडू सरळ चौकाराची नोंद होत आहे. खराब क्षेत्ररक्षण इथं आणि अशा प्रकारे 4 धावा मिळतात नितेश केणी यांना. आणि या 4 धावीनं संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकली ती 26 धाव. एक्सर प्रीमियर लीग पर्व दुसरे अप्रतिम असं आयोजन एक्सर ग्रामस्थ आणि एक्सर गावातील सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांनी मोठं सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. पुन्हा मोठा पटका मारला. बघायचं झेल होतं की क्या इथं पण नाही आहे. सर्व बघत राहिले क्षेत्ररक्षकांना. अशाप्रकारे आणखी 2 पूर्ण केले जातात धावा आणि या 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या झाली ते 28 धावा होत आहेत. आता 14 चेंडू शिल्लक आहे. धावा पाहिजेत त्या 9. 14 मध्ये 9 धावांचं गरज अशी समीकरण झालेलं. तर सामना जवळ आले. अप्रतिम सलामी. अजूनही एकही गडी त्यांना बाद करता आलेला. चांगली फलंदाजी इथं बघायला मिळेल दोघांकडनं. नितेश केणी नक्कीच 500 रुपयाचा पारितोषिक नंदू पाटील यांच्याकडे लावलं होतं की आपल्या अग्रिगोळी समाज मंडळाच्या 40+ खेळाडूने जर षटकार मारा तर 500 रुपये त्यांनी लावलेला. आणि त्याच्या प्रकारे नितेश केणी हे पहिले मानकरी ठरलेले आहेत. ते 20 संघाचे संघनायक आहेत नितेश केणी आणि त्यांना 500 रुपयाचा मान मिळालेला आणि 500 रुपये नंदकुमार पाटील यांच्याकडे देण्यात आलेले आहेत. आणि अशा बघा किती डोक्याचा वापर केला आहे. आरामात 1 धाव पूर्ण केलेले आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन. नक्कीच एकही गडी बाद नव्हता. 10 गडी राखून तो विजय त्यांनी संपन्न केलेला आहे. अभिनंदन त्या संघाचं खरोखरच. आता याच्या पुढची मॅच धावतो समालोचन माझे सहकारी